CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। चिखली नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम तिरुपती बालाजी चरणी नतमस्तक होत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शक्ती व सद्बुद्धी मिळावी अशी प्रार्थना केली। चिखली शहराचा समतोल, पारदर्शक आणि लोकाभिमुख विकास करण्यासाठी देवाने आम्हा सर्वांना ताकद द्यावी अशी भावनिक भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। दरम्यान भाजपच्या नगरसेवकांची गटनिवड बैठक पार पडल्यानंतर जिल्हाधिकारी बुलढाणा यांना गटनेता निवडीचे पत्र देण्याअगोदर तिरुपती बालाजी समोर नतमस्तक झाले। यावेळी चिखली नगरपालिकेतील सर्व भाजप नगरसेवक उपस्थित होते। आगामी काळात चिखली शहराच्या विकासासाठी आमदार श्वेताताई महाले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना सोबत घेऊन एकसंधपणे काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी सांगितले की शहरातील पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा, नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि व्यापारी व औद्योगिक विकासाला चालना देणे ही आपली प्राथमिकता असेल। विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर नागरिकांचा सहभाग घेऊन पारदर्शक कारभार करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला। गटनिवड बैठकीत संघटनात्मक मजबूती, समन्वय आणि शहराच्या विकासासाठी एकत्रित भूमिका घेण्यावर भर देण्यात आला। राजकारणापेक्षा शहराचा विकास महत्त्वाचा असून नागरिकांच्या अपेक्षांवर खरे उतरायचे आहे असा स्पष्ट संदेश यावेळी देण्यात आला। बालाजी चरणी नतमस्तक होत घेतलेला आशीर्वाद आणि गटनेता निवड बैठकीतून घेतलेला निर्धार या दोन्हीच्या बळावर चिखली शहराला नवे विकास पर्व सुरू होईल अशी आशा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। येणाऱ्या 5 वर्षात माननीय आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिखलीचा विकास आणि आमचे जे सहकारी नगरसेवक आहे जे आणि त्याच्यामध्ये एक शिवसेनेचा नगरसेवक आहे असे मिळून आम्ही चिखलीच्या प्रभाग 14 मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं नागरी सुविधा देण्याचा 100% त्या ठिकाणी प्रयत्न करू याचा या निमित्तानं आश्वासन देतो। हेच मी बालाजीच्या चरणी तिथे प्रार्थना केली। तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।